नमस्कार. आज आपण आलो आहे डेरमाळ हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो टिंगरी गावात व तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो. किल्ला हा धुळे व नाशिक याच्या सीमेवर आहे. याच्या जवळच पिसोळ हा किल्ला आहे. हा 7 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे. गडाकडे जाताना आपणाला अशा विरगळी पाहायला भेटतात. बागलाण तालुक्यातील सुंदर आणि खूपच मोठा असा हा आपला गड पाहण्यासाठी आपण जात आहे. टिंगरी गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर असा रस्ता आहे. या ठिकाणी ह्या मावशी आहेत आणि आपली गाडी इथं लावली आहे व आपण आता गडाच्या दिशेने जात आहे. हिडंबा देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणापासून आपणाला वर जायचं आहे. गडावर आपण बिलपुरी व टिंगरी या गावातून जाऊ शकतो. टिंगरी गावातून वाट सोपी आहे. आपण टिंगरी गावाची वाट पकडली आहे. छोटेखानी गाव आहे आणि हे गोरे चारणारे काका आहेत. आपण यांच्यासोबत गडावर जाणार आहोत. साधारण 1-1.5 तासाची वेळ आपणाला गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी लागणार आहे. हा रस्ता प्रतापपूरला गेलेला आहे व आता इथं हिडंबा देवीचं मंदिर आहे. तिथून आपल्याला सरळ वर जायचं. मी पाहू शकतोय हे गोरेवाले काका आहेत, त्याच्यासोबत आपण गडमाथ्यावर जाणार आहे. साधारण या ठिकाणावरून आपल्याला गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तासाची वेळ लागणार आहे. या गडाचा इतिहास आणि संपूर्ण प्रवास वर्णन तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे. तर गडावर जास्त कोण जात नाही, त्यामुळे गावातून वाट समजून घेणे व सोबत आपल्या वाटाड्या असेल तर सर्वोत्तम होईल, कारण वाट दाखवण्यासाठी आपणाला वर पठारावर कोणी भेटत नाही. एक ती झोपडी आहे, त्या झोपडीपाशी गाडी लावली. तिथून आपण या प्रतापपूर रोडनी हे हिडंबा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर समोरच्या बाजूनी हा रोड आपणाला या डोंगराच्या वरती घेऊन जातो. आपणाला असं जायचं आहे. एक 10 ते 15 मिनटात आपण वर पठारावर पोहोचू आणि त्या ठिकाणावरून साधारण 1-1.25 तासाची चाल गडमाथ्यावर आहे जाण्यासाठी. आणि भिलपुरीवरून आलेला रस्तासुद्धा समोर मिळून जातो. घनदाट जंगल, आणि हा डोंगर पाहू शकतोय. हा असाच कडा आपणाला डेरमाळवर पाहायला भेटणार आहे. या सपाटीला माचीवर पोचायचे म्हणजे साधारण अर्धा तास धरून चला या हिडंबा देवीच्या मंदिरापासून या माचीवर पोचण्यासाठी. आणि तिथून 1.25 तास, साधारण 1.25 तास लागतो. आणि भिलपुरी या गावातून येण्यासाठी 2 ते 2.5 तासाची वेळ लागते. आपण मुल्हेरवरून निघालो. मुल्हेरवरून आल्या तहाराबादवरून श्रीपूर वडे, जाईखेडा श्रीपूर वडे व नंतर आलो आपण टिंगरी या गावामध्ये. समोरचं ते टिंगरी गाव आहे. टिंगरी गावाच्या पासून हा प्रतापपूर रोड आहे. त्या ठिकाणी आपण गाडी लावली आहे. झोपडी एक आहे तिथं. आणि पुढं आलो हिडंबा देवीचं मंदिर आणि आपण वर आलो तिथून. हा जो खालचा भाग आहे तो धुळे जिल्हा आहे. जय येतोय. थोडा मुरमाड आहे रस्ता, त्याच्यामुळं थोडंसं सावध यायचं आहे. आणि आता आपण या पठारावर पोहोचून गेलो वरती.
साधारण 20 मिनिटात आपण या पठारावर पोहोचून गेलो. पाहू शकतो खाली दाट जंगल, लांब लांबपर्यंत काही नाही, घरं वगैरे. खाली बसलं तर आपला टिंगरी गावाचा भाग. आपली गाडी इथं लावली, हेडंबा देवीचं मंदिर आणि हा असा रस्ता. वारंवार सांगण्याचे कारण एकच की हा भाग खूप निर्मनुष्य आहे आणि गडावर साधारण या ठिकाणापासून पाऊण ते 1 तासाची वेळ लागेल आपणाला, व वरती आपणाला जास्त कोण भेटणार नाही दाखवण्यासाठी किंवा माहितीसाठी. हेच कारण आहे. आणि आता आपणाला ह्या वाटेने असंच जायचं आहे सरळ पुढं, आणि पुढे गेल्यानंतर आपणाला भिलपुरीवरून आलेला रस्तासुद्धा भेटणार आहे. हे पाहू शकतोय भिलपुरीचा रस्ता. भिलपुरी त्या बाजूला आहे आणि तसंच तो जो रस्ता आहे पलीकडचा डोंगर येऊन तिथं मिळून जातो. आपल्यासोबत एक काका आहेत आणि एवढी गाई बैल आपल्यासोबत गडावर आहेत येणारे. हा घंटीचा आवाज आपणाला शेवटपर्यंत साथ देणार आहे, अगदी किल्ल्यापर्यंत. काय हा हा हो हो हा पाया होत्या 2-3 हा मागच्या वेळेस हो 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 4-5 पोरं ना त्याच्या हा हा. इथून आपल्याला 1 तास लागणार ना? बरं बरं बरं. तुम्हाला बिबट्या नेहमी दिसतो का तिथं? त्यामुळे का झाड वाढते त्या हा हा झाडवाण्यातून ना? हा बरं बरं बरं. जास्त तोपर्यंतच भीती. बरं बरं बरं. समोरचा तोच दिसत आहे, तो किल्ला आहे आपला डेरमाळ. आव्हानात्मक किल्ला आहे, जंगलात आहे. लांब लांबपर्यंत घरं नाहीत पाहायला भेटत. या रस्त्यातून आपण वर आलो आता, आणि असंच आपणाला आता ही पायवाट मळलेली आहे. अशा या मळलेल्या पायवाटेने आपणाला गडावर जायचं आहे. आणि आजूबाजूला झाडी आहे, त्यामुळे आपण झाडीमध्ये दगड टाकत जायचं. हा खाली गडाव काय नाही ना? हा एकदा गडाव गेल्यानंतर भीती नाही, परंतु खाली झाडी खूप असल्यामुळं आपणाला थोडी भीती. वाट मळलेली आहे गुरांची. अजून दर्शन झाले नाही किल्ल्याचे, लांबून स्पष्ट झाले होते. जय. इथून आपल्याला चालत जायचं किल्ला या पठारावरती. पाहू शकतो समोर किल्ला दिसत आहे आपल्याला. समोर किल्ला आहे. पठारावरून ह्या चाल आहे, फक्त खडी चाल नाही. भिलपुरीवरून साधारण येण्यासाठी 2 ते 2.5 तासाची वेळ लागते, व टिंगरी या गावातून 1.25 तास गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी पुरेसा होऊन जातो. सोपी चाल आहे. बिबट्यांचं प्रमाण या भागात खूप असल्यामुळं सावध आणि काळजीपूर्वक या. समोर किल्ला पाहायला भेटतोय आपणाला. थोडं पुढे आल्यानंतर गडाचे समोर गडाचे आता खूपच रुद्र रूप पाहायला भेटते. डेरमाळ किल्ल्याचे सुंदर रूप या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. गडाचे अप्रतिम दृश्य आपल्याला 1 तास लागलो वरपर्यंत पोहोचण्यासाठी.
आणि आता भिलपुरीवरून आलेला रस्ता व टिंगरीवरून आलेला रस्ता समोरच्या त्या ठिकाणी एकत्र जाऊन मिळतो आणि आपणाला एक दोन्ही वाट एकत्र तिथून घेऊन जाते. तिथं माचीवर थोडेसे अवशेष आहेत ते पाहू आणि वरगड मात्याच्या दिशेने प्रस्थान करू. समोरच्या डोंगरावर जाणार आणि तिथून पुढं वरती गडमाथ्यावर अजून साधारण 1 तास तरी आपणाला गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी लागेल आणि गडमाथा फिरण्यासाठी सर्व अवशेष पाहण्यासाठी 1 तासाची वेळ तरी लागेल. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक जिवंत झरा पाण्याचा पाहायला भेटतोय पाहू शकतोय. अशा मार्गाने आपण डेरमाळवर जात आहे. जय गुरांचा सुंदर हे काका आपल्या मदतीला आहेत. हा संपूर्ण किल्ला आहे, खूप मोठा आहे, अजस्त्र आहे, बाले किल्ला आहे. पाण्याची टाकी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. साधारण या ठिकाणी आपण पूर्णतः वाट आतापर्यंत दाखवली आहे. काका भिलपुरीवरून वाट येते, ती कुठे मिळते? भिलपुरीवरून येणारी वाट नागपूर सरळ तो भिलपुरीचा आहे का? हा भिलपुरीचा रोड आहे. त्याला ही बरीच चाल मोठी लांब आहे ना? हा सर्व गुर आता एकत्र आलीत. आपणाला आता असं आणि हे तिरक्या रस्त्याने वर जायचं आहे व भिलपुरी आणि आपण टिंगरी गावातून येणारा रस्ता या ठिकाणी मिळून जातो. भिलपुरीवरून असा रस्ता येतो व टिंगरीवरून हा रस्ता व आता दोन्ही रस्ते एकत्र होऊन सरळ आपणाला आता आपण गडमाथ्यावर जातो व वाटेमध्ये आता आपणाला इथं या खाली शिल्प वगैरे आहेत. अर्धा तासाची चाल अजून बाकी आहे. काका जाताना माचीवर इथं हा एक पावसाळी तलाव आपणाला पाहायला भेटतो. पावसाच्या दिवसामध्ये याच्यामध्ये हा पूर्ण तलाव भरलेला असतो. आता शेवटच्या टप्प्यातील ही चाल बाकी आहे. त्या समोरून असं जायची तिरकं आणि वळसा मारून वर गडावर भरपूर प्रमाणात आपल्याला अवशेष पाहायला भेटणार आहेत. प्रथम गडाचे या ठिकाणावरून भयंकराचे दृश्य. आणि आपण तो जो समोरचे डोंगर पाहत आहे त्या समोरच्या डोंगरावरून मधून खाली प्रतापपूर धुळे जिल्ह्याला गेलेला रस्ता आहे. तिथे हिडंबा देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणावरून आपण आता आलो आहे. बिबट्यांची भीती खाली. एकदा वर गेल्यानंतर काही टेन्शन नाही. फक्त सुरुवातीला इथं खाली या झाडींमध्ये बिबट्या असू शकतो. पाहू शकतोय आपण
त्या समोरच्या ठिकाणी वर आलो आणि पूर्ण या पठाराने चालत आलो. साधारण या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपणाला सव्वा तासाची वेळ लागली आहे. अजून एक 10 ते 15 मिनिटात गडमाथ्यावर पोहोचून जाऊ. हा मुख्य या बाजूचा मुख्य मार्ग असावा त्या काळी. आणि इथं थोडीशी भीती आहे, थोडीशी बिबट्याची भीती आहे. एकदा वर गेल्यानंतर काही टेन्शन नाही. पाहू शकतो भिलपुरीला त्या बाजूने खाली भिलपुरी आणि दोधन, या ठिकाणी भिलपुरी मध्ये दोधन आणि या बाजूला आपलं टिंगरी. या तिन्ही गावातून आपण गडमाथ्यावर येऊ शकतो. परंतु टिंगरी गावातून येणारा मार्ग जो आहे सर्वात सोपा आणि सोयीस्कर आहे. व समोर आपणाला हा जो दिसत आहे हा पिसोळ किल्ला आहे. पिसोळी आपण करणार आहोत. हा त्या बाजूचा एक मार्ग असावा त्या काळी. सपाट चाल घालून वाटेने आलो पण आता आपल्याला तर वर जायचे. आलो आपण आता बऱ्यापैकी वर. वर आलो आपण आता या रोडने. आणि या ठिकाणापासून पाहिलं तरी पूर्णतः हा रस्ता कोरलेला आहे. वरून इथं वाट तयार केलेली आहे. काका आता असलेल्या कड्यातून आपण आता वरती आलो व आता आपण गडमाथ्यावर पोहोचून जाऊ. थोडंच राहिलं हे अंतर. आता आल्यानंतर आपणाला समोर तटबंदी पाहायला भेटते. तो दरवाजा असावा व अशीच ही या बाजूला गेलेली तटबंदी आहे. आणि या ठिकाणी या तटबंदीचे बरेच दगडाचे अवशेष या ठिकाणी पडलेले असे पाहायला भेटत आहेत. गडमाथ्यावर आपण पोचून गेलो आणि आता हे बघा आपण ते हा डोंगर जो आहे हा 1, 2, 3 आणि 4था डोंगर बरोबर तिथून तो रोड गेला आहे प्रतापपूरला. आणि वर आल्यानंतर आपण ह्या अशा रस्त्यांनी असं इथं आलो व इकडं. आणि पाठीमागं पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा गाई चरण्यासाठी घेऊन येत आहेत. व भिलपुरी जे गाव आहे ते ह्याच्या पलीकडच्या बाजूला आहे. त्याही बाजूने येता येते. पाहू शकतो ताची उकडी. खूपच आव्हानात्मक हा ट्रेक आहे. हा धुळे जिल्ह्याचा भाग. वरती बाजूस तटबंदी. आता आपल्याला इथून वर तटबंदी पाहायला भेटते व समोर पायऱ्या आहेत. तिथून आता आपण वर जाणार आहे. चला जाऊ. चला काका. हो हो चला या काका. या अशा पाऊल वाटेने आपण आता कोरीव पायऱ्या आहेत. या 2 दरवाजे लागणार आहेत टिंगरी गावाकडून आणि एक दरवाजा आहे तो भिलपुरी गावाकडून. त्याच्या विरुद्ध बाजूला भिलपुरी गावावरून आलेला रस्ता आहे.
हा रस्ता तयार केलेला आहे. अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण खालपासून या गडाच्या आपण आत्तापर्यंत या व्हिडिओच्या मार्फत येण्याचा मार्ग दाखवलेला आहे. गडाचा घेरा खूप मोठा आहे. वरील बाजूस तटबंदी आणि आपण पूर्वी या ठिकाणी पायरी मार्ग असावा. ही तटबंदी पाहायला भेटते आणि असंच जायचं. ही अशी बरीच लांबपर्यंत तटबंदी पाहायला भेटते. आपण अशा मेन रस्त्याने जाऊ. पहिला दरवाजा असावा व पुढे आल्यानंतर लगेच हा दुसरा दरवाजा. 2 दरवाजे आहेत उद्ध्वस्त झालेले आणि भेलपुरी बाजूचा तिसरा दरवाजा. दरवाज्यातून वर आलो आपण की आपण प्रथम या बाजूच्या वास्तू पाहण्यासाठी जाऊ. समोरच्या झाडावर एकदम आपल्याला बघा किती माकडं भेटते या ठिकाणी बघा. व आता आपण गडमाथ्यावर पोहोचलोय. प्रथम आपण हे मुरमुरे खात आहे व मुरमुरे खाऊन झाल्यानंतर आपण गडफेरीला सुरुवात करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला इथं एक पाण्याचं टाकं लागणार आहे आणि खालून जी तटबंदी दिसते ती त्या ठिकाणी आहे. असा भाग चौतरेत वाड्यांचे पाहू शकते. असं आणि या ठिकाणी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात अशी कळगी पाहायला भेटत आहेत आणि या ठिकाणी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हो इथं पाहू शकते. असं थोडं पुढं आलो आपण ही तटबंदी आपल्याला खालून दिसत असते. परंतु अजून तर काही दिसलं नाही. ही तटबंदी आहे इथं लांबवर पसरलेली तटबंदी. पुढे जाऊ आपण त्या बाजूला. समोर आल्यानंतर या ठिकाणी पहिलं पाण्याचं टाकं लागलेलं आहे. पाण्याचं टाकं मोठं खूप. पहिलं पाण्याचं टाकं पहिलं पाण्याचं टाकं आता पहिलं आपण काय त्या ठिकाणी त्या पाण्याच्या टाक्यावर शिल्प कोरलेलं आपल्याला पाहायला भेटते. ते जाऊन पाहू एकदा. वा 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 हे पाहू शकतो. गणपती कोरलेला आहे इथं. गणेश वाटतं अक्षर नाही. हे पाण्याचं टाकं पाहिलं आपण आता आणि व
आता सरळ या पुढच्या बाजूच्या दिशेने जाऊ. समोरच्या बाजू सुद्धा डेरमाळ किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण जे आहे ते. डेरमाळ किल्ल्याचे बघा हे मुख्य आकर्षण आहे. भैरवगडा खूपच रुद्र अवतार या कड्याचा आहे. आणि हा भाग आहे धुळे जिल्ह्याचा. ते प्रतापपूर गाव एक समोर पाहतो ते. डेरमाळ किल्ल्याचे मुख्य आकर्षण भैरवगडा हे आपल्याला इथे पाहायला भेटतो. पाहू शकतो, खूपच सुंदर आहे, खतरनाक दिसत आहे. आपणाला हरिश्चंद्रवर जसा कडा आहे त्याचीच आठवण करून देतो. चला आता आपण या बाजूला एक पाण्याचं टाक इथे पाहिलं व आता या बाजूने आपण जाऊन समोर पाण्याची टाकी ती पाहत आहे प्रथमतः व नंतर समोर हे असल्यावर गडाचे चित्र जे आपण तयार करतो आणि ते प्रत्यक्षात येऊन पाहिल्यानंतर जो आनंद असतो तो गगनात मावत नाही आपल्या. या बाजूने आपण आता आलो. पहिलं ते पाण्याचं टाकं पाहिलं आणि ते पाण्याचं टाकं पाहून आता पुढं पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो पाहणार आहे. आणि तो समूह पाहून वरती आपण भैरवगडा पाहू. तसेच बेलपुरीच्या बाजूला ज्या पाण्याच्या टाक्या वगैरे ज्या आहेत किंवा कड्यात ज्या आहेत त्या सर्व पाण्यासाठी जाऊ. आता त्या बाजूचे एक पाण्याचं टाकं पाहिलं प्रथम आपण आणि समोर पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो पाण्यासाठी आता जाऊ. आणि तसंच आपण पुढं अजून काय आहे ते पाण्यासाठी जाऊ. याच्या मार्गाने आपण आता चालत राहतोय. या ठिकाणी आता आलो की ही 2 पाण्याची टाकी आपणाला इथे पाण्यास भेटतात. हे पाहू शकतो ही 2 पाण्याची टाकी आहेत. देवा त्यात इथे असं हा टाक्यांचा समूह आहे. आतापर्यंत आपण 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहिला आहे. गडावर एकूण आपल्याला 30 पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहे. त्याच्यापैकी 3 पाणी टाकी आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. आता आपण या बाजूला आलो तर याची पूर्णतः तटबंदी पाहायला भेटते. समोर पाहू शकतो तटबंदी याची लांबपर्यंत पसरलेली तटबंदी आहे. आणि जो 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो वरील बाजूचे तो पाण्यासाठी जाऊ. आता मला अवशेष पाहायला भेटत आहेत. अशी पाहायला भेटतात हां समोर सुद्धा. आपण आता जो पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो पाहिला जाऊ. ही बरं मंदिर हा हम्म. ही ओला 7 टाका हां हां हे ओला कोडी वकार कोडी वकार हां हां पुढं पुढे वना मग पान वकारी खाली पान वकारी दरीत हा खाली पान वकारी हां हं? हां ही मग या टाका वनात या पायडी टाक हां शेवट शेवट पडदे. आणि तो पायडी टाक आपण तो आलो तो समोरून आलो समोर जाऊ बरोबर. तुम्ही गडावर नेहमी दररोज ये करता ना? गडी नाट्य दररोज ये जा करता ना गडावर? साधारण तुम्हाला किती वेळ लागतो? 1.5 तास? हा 1.5 तासात 12 वाजता असं आम्ही नाही तो हां हां हां. आणि आता आपण ही 2 पाण्याची टाकी पाहिली आहेत. आज लवकर काढायचे काय फळ मोदक कड हे झाड ह्याचं नाव काय? सायफळ. बरं बरं. ह्याचा उपयोग काय होतो का काका? हां
वांडर झाडपाला खातात हां हां वांडर खातात बरोबर हे जो हे गुंडा हां काटसावर ना तिथे 2 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटतात. ते पाहू शकतो 2 पाण्याची टाकी. दरी ज्याला बोलली जाते त्या पाण्यासाठी जाऊ. हे 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे हा पहिला आपण होता. आणि 12 दरी पाहू. समोर 2 पाण्याची टाकी आहेत ती पाहू. बाराझरी आणि भैरवकडा. हो हो या ठिकाणी एक हे पाण्याचं टाकं पाहायला भेटते ते पाण्याची टाकी हे भैरवनाथाचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आहे. बाराझरीमध्ये. 12 चला हे टाकं पाहिलं. ते पाणी खराब आहे खराब आहे पाणी. आता हे टाकं पाहून बाराझरी पाहायला जाऊ. व ही महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत. या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. ते आणि आता ही बाराझरी वास्तू आहे ती पाहायला जाऊ. गडावरची ही जी आहे ही मुख्य वास्तू आहे व बाराझरी आहे या मागच्या बाजूला. आतमध्ये भैरवनाथाचं ठाणं आहे. हे पाहू शकतो असं ही बाराझरी आणि खाली भैरवकडा. भैरवकडाचे हे हो खूप. व आता आपण भैरवकडा या वास्तूपाशी आलोय. अतिशय भीतीदायक आणि रौद्र रूप याचं आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे व त्याचे औचित्य साधून आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील आणि बागलाण प्रांतातील अतिशय घनदाट जंगलामध्ये असणारा हा येरमाळ किल्ला. खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. आता ज्या वास्तूवर उभा आहे ती वास्तू म्हणजे भैरवकडा. आपणाला भैरवकडा हरिश्चंद्रवरचा जो कोकण कडा आहे त्याची आठवण करून देणारा हा कडा आहे. सुंदर आणि अप्रतिम आहे. आता आपण ही वस्तू हा कडा पाहिजे. चला या ठिकाणी असं हे या बाजूला या बाजूला असं पठार आहे. पलीकडे पावसाळी तलाव दिसतोय आणि 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह वगैरे त्या ठिकाणी आहे. ते जाऊन पाहू आपण. सुंदर नजारा अप्रतिम. खाली धुळे जिल्ह्याचा भाग. धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा गिरिदुर्ग आहे. आणि शेवटचा डोंगर दिसत आहे तो आहे पिसोड किल्ला. आणि या बाजूचे कसं 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह. आता आपण 7 पाण्याच्या टाक्यांकडे जाऊ.
मुख्य 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. 1 2 3 4 5 6 7 7 पाण्याच्या टाक्यांचा हा समूह. हा 7 पाणी टाकी समूह. पाहू शकतो आपल्याला 7 पाणी टाकायचं समूह पाहायला भेटतो. 1 2 3 4 5 6 व 7. हां वरची हाती टाक. हाती टाकत जाऊ ना बघाय. गुरांना ठिकाणी हा 7 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे. पलीकडे खाली 2, त्याच्या खाली 1, 2 खाली 2 आणि त्या बाजूचा 1 असे आपण आतापर्यंत पाण्याची टाकी पाहिली आहे. या गडावर 30 ते 40 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. असे सांगितले जाते या गडावर 140 पाण्याची टाकी आहेत, परंतु सध्या स्थितीत आपणाला जवळपास 7, 2, 9, 10, 12 आणि 1 असे 14 पाण्याची टाकी आतापर्यंत पाहायला भेटलेली आहे. त्या 7 पाण्याच्या टाक्याच्या वरील बाजूस एक पाण्याचं हत्ती टाक्याला बोललं जातं. खूप मोठं आहे हत्ती टाका आहे आणि मोठ असल्या तिथं पाणी काढण्याची सोय अशी हा ह्याच्यातून. बरोबर बरोबर खूप मोठं आहे हे पाण्याचं टाकं. हो आणि हा 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. हत्ती टाकं पाहून झाल्यानंतर लगेच आपणाला खाली हे एक टाकं पाहायला भेटतं. 7 पाण्याच्या टाक्यांच्या जवळच हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. हे सुद्धा आहे आणि त्याच्या पुढं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. आणि 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह हत्ती टाकं, परत हे लगेच दुसरं पाण्याचं टाकं आणि त्याच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. आणि आता आपण वरती वाडा व त्याच्या बाजूला हनुमान आणि मारुती शिल्प आहे ते पाहणार आहे. हे एक हत्ती टाकाच्या बाजूला असणारं पाण्याचं टाकं आहे. मागच्या वर्षी शिवजयंती झाली बसव कल्याण या किल्ल्यावर जो कर्नाटकमध्ये होता व आज आपण आलेलो आहे 21 फेब्रुवारीला डेरमाळ या किल्ल्यावर 2026. हत्ती टाक्याच्या बाजूला असणारं हे टाकं पाहिलं व हे टाकं पाहून आपण मारुती शिल्प आणि दुसरे जे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जात आहे. या भागातले आपण जवळपास सर्व आता पाण्याची टाकी पाहिली आहेत. सद्यस्थितीमध्ये 30 पाण्याची टाकी आपणाला गडावर पाहायला भेटतात. बिलपुरीच्या बाजूला गेलो की त्याही बाजूला पाण्याची टाकी आहेत. हा एक वाडा इथं असा पाहायला भेटतो. हो वाड्याच्या जवळ एक पाण्याचं टाकं आपणाला पाहायला भेटतं ते पाहून येऊ. इथं ही 2 पाण्याची टाकी आहेत. इथं भरपूर पाण्याच्या टाक्यांचा खजिना आहे या गडावर. हा जो वाडा आहे त्या ठिकाणी आल्यानंतर
हे एक पाण्याचं टाकं मोठं आणि त्याच्या बाजूला हे दुसरं असं एक पाण्याची टाकी पाहायला भेटतात. खूप अवशेष संपन्न किल्ला आहे हा. बुरुज आहे इथं समोर. हा बुरुज ही तटबंदी बघा पूर्ण अशी तटबंदी आहे पूर्ण अशीच. याही बाजूला हा वाडा आहे. हा एक वाडा आहे समोर वाडा आणि त्या ठिकाणी मात्याच्या या ठिकाणी एक बुजलेलं पाण्याचं टाकं पाहायला भेटते. तसेच इथं एक आहे हा वाडा आपण आता पाहिला तो वाडा आहे व याही बाजूला असा आता या वाड्याची तटबंदी वगैरे पाहू आणि असंच हनुमानरायाचं आणि मारुतीरायाचं जिथं शिल्प आहे त्या ठिकाणी आपण जाऊ. मारुतीरायाचे शिल्प आणि गणेशाचे शिल्प पाहायला भेटते. हनुमानरायाचे शिल्प असे पाहायला भेटते व पाठीमागच्या बाजूला झालं की गणेशाचे शिल्प पाहायला भेटते व या बाजूला परिसर नाव टाकी हो कुठे टाक हाती 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 कोडी या ठिकाणी आपल्याला हे गणेशाचे शिल्प पाहायला भेटतं. खूपच सुंदर आहे. बघू शकतो. बजरंगबलीचे शिल्प पाहायला भेटतं आपल्याला. पाहू शकतो खूपच सुंदर. हा आहे बालेकिल्ला. पूर्णतः बालेकिल्ल्याचा भाग आहे. हो हो राजांनी घराघर बांधलेले ते. या इकडं खाली इथं गुहा आहे त्या पाहू. वरील बाजूस हनुमान आणि गणेशाचे शिल्प आहे. त्याच्या बाजूला ही गुहा पाण्याचे टाकं पाहाव्यास भेटते आपल्याला. खूप मोठं आहे असं पाहू शकतो. खूप मोठं पाण्याचं टाकं असं गुहा. या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते. बरोबर या बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूला हे गुहा पाण्याची टाकं पाण्यास भेटते. ही गुहा पाण्याची टाकी पाहिली व ही गुहा पाण्याची टाकी पाहून आपण आता पुढच्या बाजूस पाहिला जाऊ. हा रस्ता भिलपुरीच्या बाजूला गेलेला आहे. त्या बाजूच्या रस्त्याने पण आता जो भिलपूरचा दरवाजा आहे तो पाहिला जाऊ आणि ती जी काड्याला लागून पाण्याची टाकी आहे ती पाहिला जाऊ. तलाव या तलाव छे हा त्या तलावમાં 3 टाका बुंजाई ગયા आऊस ना. हा इथं एक हा असा तलाव पाहायला भेटतो आपल्याला. आणि त्या बाजूने आपण असंच आता जो भिलपुरीचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाऊ. हां काय जाता हा भाग भिलपूरवरून आलेला रस्त्याच्या बाजूचा टाका आहे. नाही या बाजूला शोधतोय आपण परंतु काय ना संघर्ष करू. ह्या काकांच्या म्हणण्यानुसार या भागात पाण्याचं टाकं नाही. परंतु हे निश्चित आहे.
पूर्णपणे आता ह्या बेलपुरीचा भाग तिथे खालून आलेला तो रस्ता समोर त्या ठिकाणापर्यंत पूर्ण फिरलोय आपण. बेलपुरी गाव तिथे समोर खाली बरोबर आहे का? आणि तिथून असं वर चढायचं ना. समोर त्या ठिकाणी बेलपुरी गाव आहे. तो डोंगर चढला की हा डोंगर, नंतर असंच या वाटेने खाली इथं असं यायचं आहे व या इथं खाली दरीमध्ये आल्यानंतर पूर्ण हा खडा चढ चढून वरती यायचं आहे. या बिलकुल गाव केवढा सरशी हा हो हो माहित जायचं शिडी माहित 2-2.5 तास लागतात तिकडून येण्यासाठी. ते खाली बेलपुरी खूप मग आठी हा ह्या बाजूनी खूप लांब आहे बेलपुरीवरून पूर्ण. आणि खाली पाहिलं तर घनदाट अरण्य पाहायला भेटते आपणाला. झाडवान काकांसोबत आपण पूर्णतः फिरत या वाटेने एवढा मोठा किल्ला आणि अपरिचित खूपच जरा थोडंसं वेगळंच वाटतंय, कारण अतिशय भरपूर मोठा आणि अवशेष संपन्न असणारा किल्ला आहे. मी सर्वांना एकच सजेशन देऊ इच्छितो की या गडावर येत असाल तर आपण टिंगरी या गावातून आला तर तो तुम्हाला काहीही त्रास न होता 1 ते 1.5 तासामध्ये गडावर पोचून जातात. जर आपण स्पीडमध्ये आलो तर 1 तासात आणि रमत आलो तर 1.5 तासात गडावर पोचून जातो. वरील बाजूस बालेकिल्ला आणि ती गुहा पाहिली मागायची आपण. हे काका आहेत आपल्यासोबत, वय वर्ष 75 आहे काकांचं, तरीसुद्धा आपल्यासारख्या तरुणांना लाजवेल असे या गडावर ये जा करत असतात दररोज. तिथून खालून बेलपुरीवरून हा बेलपुरीचा रस्ता आहे. खूपच लांब लचक आहे नाही ना. हां हां हो गाव समोर हा लांब समोर हां या माणूस मला या बंगला हो ही शेती हो. ते प्यायच्या पाण्याची टाकी बघून निघू. हा 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 बाले किल्ल्यावरती डेरमाळ किल्ला खूपच भारी आहे. पण या बाजूच्या ठिकाणी आलोय, बराच गडाला वळसा घालून आपण आता आलो आहे. बघू ती जी कड्यातली पाण्याची टाकी आहे ती पाण्याचा प्रयत्न करू, कारण त्या काकांना वेळ नाही. त्यांची गुरं आणलेली आहेत, ती पाणी पाजण्यासाठी त्यांना जावं लागणार आहे. जर या ठिकाणी असतील तर पाहू, नाहीतर मग पाण्याची टाकी राहून जातील आपल्याकडून. कड्यात ती बाजूस आपणाला 1 2 3 4 5 6 7 8 पाणी टाकी पाहायला भेटत आहेत. वाट जरा अवघड आहे आणि खाली पहिले तर पूर्ण दरी आहे, तर त्यामुळे आपण या ठिकाणावरूनच दाखवू. त्या ठिकाणी आपण काही जात नाही. सुंदर पाण्याची टाकी ती, या ठिकाणी ती पाण्याची टाकी. आपण आता पुढे जाऊन जरा त्या बाजूने या बाजू या साईडला आहेत का तेही पाहू.
आणि येणारी वाट समोरून असणारी थोडा खूपच अवघड पॅच आहे, हे पाहू शकते असं. ठीक आहे, या बाजूला नाही आणि या ठिकाणी आपण आपली इकडे फेरी थांबवू. सर्व अवशेष आपण आता बऱ्याचपैकी गडाचे दाखवलेले आहेत. चला परतीच्या मार्गाला निघू. खूपच आणि कितीतरी भयानक समोर सुद्धा लेणी आहे असं आपणाला जाणवते. आपण तिकडून आलो होतो आणि त्या समोरच्या डोंगरावर टिंगरी हे गाव आहे. अतिशय घनदाट जंगलात आहेत, त्यामुळे एकट्याने तर बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नये. या गडावर खूप आव्हानात्मक आणि तेवढाच आपणाला खुणावणारा हा किल्ला आहे. बाजूची त्या तटामध्ये पाहायला भेटते. पुढे जाऊन पाहिलं तर दरवाजा साफ होते या ठिकाणी पूर्वी. चला ठीक आहे. या बाजूला ही वाट आहे. ही एक वाट गडावर येते. ही वाट कुठून आली ती एकदा खाली जाऊन पाहू जरा. गडावरची सुंदर अशी तटबंदी या बाजूला पाहायला भेटते व समोरच्या बाजूस आपल्याला ती पाण्याची टाकी पाहायला भेटतात. व या ठिकाणी पूर्वी दरवाजा पाहू शकतो. मागं तटबंदी आहे, तटबंदी आहे. हा निश्चितच त्या काळी दरवाजा असणार. पुढं जाऊन पाहिजे आपण समोरच्या डोंगरावर. चला याही बाजूला या पायऱ्या व इतर अवशेष आहेत. पूर्ण गडाला वळसा घालता पण आता चाललो आहे. वाड्याचा चौतारा येत आहे. याही ठिकाणी चौतारा आहे. गडाला पूर्ण वळसा घालून आपण आता आलो आहे. ही मुख्य तटबंदी, त्या तटबंदीच्या जवळ आता आपण पोचून गेलो. वरती बारादारी वगैरे समोरच्या बाजूस आहेत, ती सुद्धा पाहिली. आणि त्या बाजूचे हे दरवाजे वगैरे पाहत आपण आता मुख्य जो टिंगरी गावातून दरवाजा आला आहे त्या बाजूला जाऊ. या ठिकाणी थोडी तटबंदी पाहायला भेटते समोर. पुन्हा या पाण्याच्या टाकीपाशी पोचून गेलो आपण. सात पाण्याच्या टाक्यांच्या समूहापाशी कांचा निरोप घेऊन आम्ही आता चाललो आहे पिसोळच्या दिशेने. समोर तो जो दिसत आहे तो आपला पिसोळ आहे. यांनी खूप आपल्याला मदत केली या गडावर फिरण्यासाठी. त्यांचे आभार मानाल तेवढे कमी आहेत. आता आपण संपूर्ण गड पाहिला व या दरवाजापाशी पोचून गेलो आणि खाली उतरण्यास आपण आता सुरुवात करू.
अशा रस्त्याने खाली उतरू. हा दुसरा दरवाजा, म्हणजे खालून येताना पहिला आणि वरून येताना दुसरा. पाठीमागे पहिला होता आणि हा दुसरा. तो जो समोर दरवाजा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला पाण्याच्या टाक्या कोरीव आहेत. जाण्याचा रस्ता थोडासा तिथं अवघड आहे. समोर आपल्याला जय जाताना दिसतोय. 15 मिनिटात आपण या पडून गेलो. 7 पाण्याच्या टाक्याच्या समूहापासून 15 मिनिटात पोचून गेलो आपण. मला या समोरच्या डोंगराच्या दिशेने जायचं आहे. जबरदस्त किल्ला. त्या साईडला पाहू शकतो ती लेणी आहेत तिथं गुहा टाकी, पण त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खडतर आहे. पूर्ण किल्ला पाहिला आहे आपण आता. हा खूप पाठीमागं सोडून आपण आता या डोंगरापाशीच पोचून गेलो आणि आता समोर खिंड आहे. त्या हिडंबा मातेच्या मंदिरापाशी 5 मिनिटात पोचून जाऊ. साधारण या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला 7 पाण्याच्या टाक्यांपासून अर्धा तास लागला आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त लागला. सकाळी जर लवकर ट्रेक चालू केला तर जाऊन येऊन साधारण हा ट्रेक 4 तासाचा आहे. जायला 1 तास, पाहायला 2 ते 2.5 तास. सर्व वास्तू पाहण्यासाठी व येण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. सर्वांग सुंदर असा हा किल्ला आहे. निश्चितच करावा आपण. पाहू शकतोय तो खूप लांब असा डेरमाळ किल्ला आहे आणि डेरमाळ पाहिला व आणि आपण खाली उतरतो याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खूप 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 भारी किल्ला. या गडाची जेवढी स्तुती कराल तेवढी कमी आहे. सर्व ट्रेकरला जे लागते ते सर्व या गडावर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो जय निघाला आहे. पोचून गेलो खाली आपण बऱ्यापैकी. आता आलो ते समोर हिडंबा मातेचं मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊ आपण दर्शन घेऊ आणि आपली गडफेरी पूर्ण करू. खाली हा धुळे जिल्ह्याचा भाग आहे आणि या ठिकाणावरून आपली गडफेरी चालू होती. असं जाऊन वरती आणि आता आपण हिडंबा मातेच्या मंदिरापाशी पोचून गेलो आहे. मंदिराजवळ दर्शन घेऊ आणि आपल्या गाडीपाशी पोचून जाऊ. साधारण पाऊण तास लागला या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी. खाली उतरताना जाताना 1.25 ते 1.5 तास लागतो. तिथे असलेले हे हिडंबा मातेचे मंदिर आणि या ठिकाणी ठेवलेले पाहायला भेटत आहेत. पाहू शकतो हे असं आणि ही सुंदर अशी देवीची मूर्ती.